तर या सगळ्याबद्दल सचिन अहिर यांनी नेमकं काय म्हटलंय तेही ऐकूया. कॅन्सल झालं नाही तर इथे आपण लाईव्हचा सेटअप लावत होतो. आपण त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहे. सध्या आपण पाहिलं तर अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या निमंत्रणावरून जो चर्चा होती, जे मुद्दे गाजतायत त्यावरून आता सगळ्यात मोठी बातमी अशी येते आहे की मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना देखील निमंत्रण जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी देखील अयोध्येचे दौरे केले होते, त्यांना अद्यापही निमंत्रण दिलेलं नाही आहे. यावरच चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेना नेते सचिन अहिर आहेत. सर, आपण पाहिलं असेल तर आता मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना देखील निमंत्रणाची शक्यता आहे, मात्र उद्धव ठाकरे यांना निमंत्रण अद्याप आलेलं नाहीये. हे कसं आहे की जी लोक पलपोट्याची भूमिका बाबरी मस्जिद शहीद ज्यावेळी झाली त्यावेळी घेत होते ते आम्ही नाहीच असे सांगणारे आज इव्हेंट करून जणू प्रभू रामजींनीच त्यांना साक्षात्कार दिलेला आहे असं एक चित्र भासवण्याचा प्रयत्न करतात. एक तर आपण सर्वांनीच लक्षात घ्यायला पाहिजे, हा निर्णय काय कुठच्या एका पक्षाने किंवा सरकारने घेतलेला नाही. आमचं तर म्हणणं होतं पार्लमेंटमध्ये तुम्ही कायदा आणा, ते करू शकलं नाही. सुप्रीम कोर्टाने ज्यावेळी समंजसपणाची दोन्ही पक्षाच्या लोकांनी भूमिका घेतली, जे याचिकाकर्ते होते, त्यानंतर हा निर्णय झालेला आहे. बांधकाम तर कोणी करू शकलं असतं, मग ते आत्ताचं सरकार असता का काँग्रेसचं सरकार असता. आणि बांधकाम करणारे जे संस्था आहेत, मग ते L&T कंपनी असेल किंवा आर्किटेक्ट असेल, त्याला तो श्रेय जातो. ही जी संकल्पना करून जे इव्हेंट करू पाहतायत हे दुर्दैवी आहे. आम्हाला निमंत्रण मिळो नाही मिळो तरी देखील आमच्यासाठी तो आस्थेचा विषय राहिलेला आहे. आणि राम मंदिरचं ज्यावेळी निर्माण होण्याची शक्यता होईल की नाही होईल असा प्रश्न निर्माण होत असताना त्यावेळी हा प्रश्न ऐरणीवर आणण्याचं काम पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी तिकडे जाऊन भेट देऊन सर्वांच्या समोर धाडसीने सांगून, जेव्हा कुठचाही राजकीय पक्ष बोलायला तयार नव्हता त्यावेळी करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून मला असं वाटते की आम्हाला निमंत्रण मिळालं तर जायचं की नाही जायचं तो पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे. कोणाला निमंत्रण दिलंय, आम्हाला का दिलं नाही, असं जरी असेल तरी देखील आम्हाला काही फरक पडत नाही. तो आमच्या आस्थेचा विषय. आणि नियमित रीतीने जसं आम्ही दरवर्षी जातो, दरवेळी जातो, ज्या ज्यावेळी असेल त्या त्यावेळी आम्ही ते जाऊ. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले आहेत की तुमच्या छाताडावर बसून मंदिर पूर्ण केलं आहे, 22 तारखेला या मग समजेल काय आहे ते. कसं आहे, कोणाचा छातडाचा जी चर्चा ही करतायत त्यावेळी ती 56 इंचीची छाती कुठे होती, ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्पष्ट भूमिका घेतली की हो, जर माझ्या या शिवसैनिकांनी हे जर काम केलं असेल तर मला त्याचा अभिमान आहे. त्यावेळी तर इतर पक्षातले लोक कोणीच बोलत नव्हते. त्यावेळी अशोक सिंगलजी असतील, जे विश्व हिंदू परिषदेचे जे होते, त्यांच्या किती बैठका शिवसेना प्रमुखांबरोबर झाली. त्या मुवमेंटमध्ये कुठचा पक्ष राजकीय पक्षांनी स्पष्ट भूमिका घेतली. त्यावेळी भारतीय जनता पार्टी कुठेही बोलायला तयार नव्हती. लालकृष्ण अडवाणीजींनी कार सेवा सुरुवात केली. आज त्याच माणसाचं ज्यावेळी ज्या लोकांना विसर पडत असेल तर मला असं वाटते हे छाती आणि छातडे हे सांगण्याची काय गरज आहे असं मला वाटत नाही. तर याला जोडून असा प्रश्न आहे की जेव्हा निमंत्रणावरून प्रश्न विचारण्यात येतात तेव्हा गिरीश महाजन मात्र असं बोलत आहे की उद्धव ठाकरे आता कोणी VIP नाही आहेत, ते फक्त विधान परिषदेचे आमदार आहेत. गिरीश महाजनना पण निमंत्रित आहे की नाही तेच माहीत नाहीये. म्हणून आता त्यांनी त्यांच्या प्रश्नाला काय आम्ही उत्तर द्यायचं, पहिला त्यांना ते जात आहेत की नाही तर त्यांना विचारा, मग मला असं वाटतं बोलणं उचित होईल. आमचा काही संबंध नाही. हे जे बोलणारी लोक आहेत पूर्ण जनता नाही, देशातली जनतेला माहित आहे की शिवसेना प्रमुखांची भूमिका काय होती. आणि तुम्ही आता ह्याचं जे राजकारण करतायत आणि ब्रँडिंग करून घेऊन रामाच्या नावाने, प्रभू रामजींच्या नावाने जे राजकारण करून पाहू इच्छित आहेत ती आता लोक त्याच्या फार पलीकडे गेलेली आहेत. आणि म्हणून आमचा कानमंत्र पक्षप्रमुखांनी सांगितलंय की आमचा हिंदुत्व मुमे राम आणि हातो को काम, जे यांना विसर पडली आहे तीच आठवण करून देण्याचं काम आम्ही करतोय. मात्र उद्धव ठाकरेंचं महत्व कुठे कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे का भाजपकडनं? कारण का उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही आणि राज ठाकरेंना निमंत्रण मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. सातत्याने ज्यावेळी ही युती तुटली त्यावेळी पक्षप्रमुखांना खच्चीकरण करण्याचं काम, स्वर्गीय बाळासाहेबांची कुठेही जाणीव न ठेवता त्या पक्ष फोडण्याचा पाप, ह्या सर्व गोष्टी करत असताना देखील आपण पाहिलं असेल की सत्तेमध्ये पण सत्ताकरण करण्याची भूमिका काही लोकांनी घेतली. आणि